मिहीर नव्याकडे रागाने बघू लागला आणि म्हणाला, तू माझी गर्लफ्रेंड नाही आहेस नव्या, समजलीस? नव्याला आश्चर्य वाटलं. त्याला एवढा राग का आला हे तिला समजलं नाही. ती शांतपणे म्हणाली, बरं, पण आपण दोघं मित्र नाही आहोत का? मिहीरचा चेहरा अजूनच कठोर झाला. तो म्हणाला, बिलकुल नाही. नव्याच्या मनात धक्का बसला. तिने समजावलं, मिहीर, आपण मित्रमैत्रीणच तर आहोत, म्हणून तर एकत्र बसतो, अभ्यास करतो, तू तुझ्या गोष्टी मला सांगतोस. मिहीरने तात्काळ उत्तर दिलं, कोण म्हणालं तुला की फक्त मित्रांशीच बोलायचं असतं? इतक्यात त्याने नव्याचं नाक पकडलं, दाबलं आणि उठून निघून गेला. नव्या त्याच्या मागे फक्त पाहत राहिली. मनात म्हणाली, वेडा कुठला, जर माझा मित्र नाही तर इथे येतो कशाला मग? खरंच याला काही समज नाही. असं म्हणून तिने स्वतःला समजावलं की कदाचित तो मजेतच बोलला असेल. कारण ती जाणून होती शेवटी तो मिन्नतवार करेल, समजावेल, काहीही करेल, पण नोट्स माझ्याकडूनच बनवून घेईन आणि अभ्यासही माझ्या नोट्सवरच करतो. काळ सरत गेला. दोघे पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये एकत्र आले. मिहीर खूप खुश होता. म्हणाला, माझा पार्टनर पुन्हा मला भेटला. युनिव्हर्सिटीच्या पहिल्याच दिवशी नव्या मुलींच्या बाजूला जाऊन बसली. मिहीरने तिचा हात पकडला आणि म्हणाला, इथे नाही, माझ्या शेजारी बस. नव्याने विरोध केला, मी तुझ्या शेजारी का बसू? तू मुलांमध्ये बस, मी मुलीत बसते. पण मिहीर ठाम होता, नाही, तू माझ्याच शेजारी बसणार. आणि तिला स्वतःच्या शेजारी बसवून घेतलं. रोजच त्याचं असंच असायचं. जेव्हा एखादा प्रोजेक्ट असायचा तेव्हा तो प्रोफेसरला सांगायचा, मी आणि नव्या मिळून करणार आहोत. नव्यालाही कदाचित त्याची सवय होऊ लागली होती किंवा आधीच झाली होती. ते दुसऱ्या सेमिस्टरमध्ये होते तेव्हा नैना त्यांच्या आयुष्यात आली. पहिल्याच क्लासमध्ये तिने त्यांच्याकडे पाहून आपला चेहरा वळवला. एक दिवस मिहीर युनिव्हर्सिटीला आला नाही. तो सुट्टीवर होता. त्या दिवशी नव्या नैनाच्या शेजारी जाऊन बसली. नैना उदास दिसत होती. नव्याने विचारलं, काय झालं तुला? नैना म्हणाली, तुम्हा दोघांनी माझ्याशी बरोबर केलं नाही. तो तर मुलगा आहे, मुलांचे कामच असं असतं. पण तुला तरी विचार करायला हवा होता. काय ही पैज लावायची गोष्ट आहे? नव्याला हसू आलं. ती म्हणाली, अगं तसं काहीच नव्हतं. मी मिहीरला चिडवत होते. तुला जो धक्का लागला होता ना, तो फक्त योगायोग होता. तो माझ्या नोट्स घेऊन पडत होता म्हणून मी तुला खोटं सांगितलं. तो असा मुलगा नाही. असता तर मी त्याच्या शेजारी बसले असते का? हे ऐकून नैना शांत झाली. मग पूर्ण दिवस नव्या तिच्यासोबत राहिली. खूप छान स्वभावाची मुलगी होती नैना. खरं तर ती लोक अहमदाबादहून मुंबईला शिफ्ट झाले होते, म्हणून तिने दुसऱ्या सेमिस्टरपासूनच युनिव्हर्सिटी जॉईन केली होती. नैना म्हणाली, मला मुंबईमध्ये कोणी ओळखीचं नाही. बाबांचा ट्रान्सफर झाला म्हणून आम्हालाही इथे यावं लागलं. माझे सगळे मित्र अहमदाबादमध्ये आहेत. नव्याने असंच सांगितलं. तर मग माझ्याशीच मैत्री कर. आमच्या ग्रुपमध्ये ये. आमच्या ग्रुपमध्ये मी आणि मिहीर व्यतिरिक्त कोणी नाहीच. नैना आनंदाने म्हणाली, तुझी मेमरी खूपच छान आहे. त्या दोघींनी मिळून पूर्ण दिवस एकत्र वेळ घालवला. नव्याने नैनाची इतर विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. लंचही एकत्र केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मिहीर युनिव्हर्सिटीला आला त्याने लगेच विचारलं, कसा गेला तुझा दिवस माझ्याशिवाय? नव्याने हसत उत्तर दिलं, फर्स्ट क्लास. मिहीर म्हणाला, खोटं बोलू नको नव्या, मला माहिती आहे तू मला मिस केलं असेल. नव्याने मिश्किलपणे उत्तर दिलं, जरा साबणाने तोंड धुवून येत जा. फक्त पाण्याचे शिंतोडे मारून येतोस आणि गैरसमज ठेवतोस की तुझ्याशिवाय मी उदास होईल. असं काही नाही. माझी एका मुलीशी मैत्री झाली आहे. मी तिच्याच शेजारी बसले होते. मिहीर लगेचच गंभीर झाला. कोणाशी? माझ्याशिवाय दुसरे कोणाशी करून तर बघ, जीव नाही घेणार तुझा. नव्या खळखळून हसली आणि म्हणाली, अरे वा, जीव घेशील तू? आणि तेवढ्यात नैना क्लासरूममध्ये आत आली. नव्याने हसत मिहीरकडे पाहत सांगितलं, हो, हीच माझी मैत्रीण आहे. जा घे तिचा जीव. नैनाकडे पाहून मिहीर चकित झाला. तो म्हणाला, या मुलीशी तुझी मैत्री झाली आहे? नव्याने खोडकरपणे उत्तर दिलं, मग तुला काय वाटलं होतं? मिहीरने सुस्कारा टाकला. मुलीशी मैत्री झाली आहे, बरं झालं. हळूहळू नैना दोघांच्या ग्रुपमध्ये रमू लागली. ती मिहीरशीही थोडी बिनधास्त होऊ लागली. यावेळी प्रोफेसर सदाशिव यांनी सर्वांना प्रोजेक्ट दिला. ते म्हणाले, मी तुमच्या बनवलेल्या टीम्स तोडू इच्छितो. तुम्ही नेहमी आपल्या मनाचा पार्टनर निवडता आणि प्रत्येक प्रोफेसरला त्रास देता. मिहीर रागाने कुजबुजला, हा म्हातारा माझ्या हातून मार खाईल जर याने तुला दुसऱ्या कुणासोबत पार्टनर केलं तर. त्याची सततची चिडचिड सुरूच असायची. कधी म्हणायचा, आज बहुतेक बायकोने मारलंय त्याला, नाहीतर नाश्ता दिला नसेल. सर्वांच्या नजरेपासून लपून तो नव्याच्या कानात बोलतच राहायचा. नव्या त्याच्याकडे रागाने पाहायची. रोज ती म्हणायची, आज मी तुझ्या शेजारी बसणार नाही. पण मिहीर प्रत्येक वेळी तिचा हात पकडून तिला स्वतःच्या शेजारी बसवून घ्यायचा.
यावेळी प्रोफेसर यांनी मिहीर आणि नैना यांना एकत्र ग्रुपमध्ये ठेवलं. तुम्ही दोघं प्रोजेक्टवर काम कराल, ते म्हणाले. जर नैनाच्या जागी दुसरी मुलगी असती तर मिहीर कदाचित स्पष्ट नकार दिला असता, पण नैनाशी त्याची थोडी मैत्री असल्यामुळे तो शांत राहिला. सरांनी नव्याचा पार्टनर हरीश ठरवला. हरीश चांगला मुलगा होता. मिहीर लगेच म्हणाला, सर, आम्ही तिघं मिळून करू, मी, नव्या आणि नैना. पण प्रोफेसर ठाम होते. नाही, जे सांगितलं आहे तेच करायचं आहे. मला माहीत आहे तू सतत नव्यालाच पार्टनर का करतोस. सगळी मेहनत तिचीच असते. आणि नैना, तू पण काळजी घे. सगळा प्रोजेक्ट तुझ्याकडून करून घेतला तर चालणार नाही. हा एक नंबरचा आळशी आहे. हे ऐकून नैना हलकंसं हसली. नव्याला हरीशसोबत काम करायचं होतं. हरीश चांगला असला तरी त्याच्याशी फारशी बोलणी नव्याची झाली नव्हती. तो प्रामुख्याने आपल्या ग्रुपमध्येच असायचा. पण यावेळी प्रोफेसरने सगळ्यांचे ग्रुप मोडून टाकले आणि वेगवेगळ्या टीम्स बनवल्या. प्रोजेक्ट 1 आठवड्याचा होता, म्हणून प्रोफेसर सदाशिव यांच्या क्लासमध्ये आम्हाला पार्टनरसोबत बसावं लागत होतं. सर्वजण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. नव्या आणि हरीशला सोलर एनर्जी सिस्टीमवर काम मिळालं, तर मिहीर आणि नैना यांना प्रोटेक्शन सिस्टीमवर. आतापर्यंत नव्याला मिहीर व्यतिरिक्त कोणत्याही मुलासोबत काम करण्याची वेळ आली नव्हती. हरीशशी कधी फक्त साधं हॅलो हाय झालं होतं. त्यामुळे नव्याला थोडं विचित्र वाटत होतं. हरीश खूपच कमी बोलणारा होता. नव्यालाही जास्त बोलायची सवय नव्हती. दोघंही एकमेकांसाठी अगदी अनोळखी होते. त्यांना दिलेला प्रोजेक्ट खूप कठीण होता. सरांनी बसण्याची जागाही बदलली होती. नव्या पहिल्यांदाच मिहीरऐवजी दुसऱ्या मुलासोबत बसली होती आणि तिला आतून थोडी अस्वस्थता जाणवत होती. नैना नेहमीच प्रोजेक्टमध्ये मेहनत करून काम करत होती, पण त्या दिवशी मिहीर म्हणाला, हा प्रोजेक्ट मी एकट्यानेही करू शकतो. मला तर हेच कळत नाही की मुले इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये येतातच कशाला. त्यांचं काय काम आहे या फील्डमध्ये. नैनाने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, का मुली का नाही येऊ शकत. माझ्या मते आपण ज्या काळातून पुढे जात आहोत त्या काळात मुली मुलांपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. मिहीर हसत म्हणाला, हो, त्यांना शौक आहे मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालायचा. पण नंतर एखाद्या मोठ्या अडचणीत अडकल्या तर, समजा तुला करंट लागला तर, तू तर कंट्रोलच करू शकणार नाहीस. नैनाने लगेच प्रत्युत्तर दिलं, ते तुला सुद्धा लागू शकतं ना. त्यावर मिहीर हसत म्हणाला, आय एम सेफ. तुला माहिती आहे, सर्वात आधी माणसाने स्वतःला सेफ ठेवायला शिकायला हवं. त्यानंतर तो नव्याला विविध सुरक्षा उपाय सांगू लागला. दिवसागणित त्यांचं एकत्र काम करणं वाढत गेलं. मिहीर ज्या पद्धतीने मेहनत करत होता त्याने नैनाची उत्सुकता अजूनच वाढली. तो नेहमी प्रोजेक्ट संबंधी नवनवीन गोष्टी सांगत असे. एकदा तर त्याने अगदी स्पष्ट सांगितलं, मला हवंय आपला प्रोजेक्ट सर्वात उत्तम व्हावा. कामाशिवाय त्याने नैनाशी कधीही फालतू बोलणं केलं नव्हतं. त्यांना उन्हात मोकळ्या जागेत बसून सोलर प्लेट्सवर काम करायचं होतं. सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करण्याचा प्रयोग ते करत होते. त्या दिवसात नव्या आणि मिहीरमध्ये फारसं बोलणं नव्हतं, पण मिहीर आणि नैना मात्र हळूहळू एकमेकांची छान मैत्री करू लागले होते. मिहीर कधी कधी हसून बोलायचा, तिच्या चुका दाखवून द्यायचा आणि म्हणायचा, हे काय केलं नैना, असं नाही, असं करायचं. गरमीचे दिवस होते. काम पूर्णपणे दिवसभर सूर्याखाली करावं लागत होतं. 15 दिवस गेल्यानंतर आता प्रोजेक्ट फायनल करायची वेळ आली. त्या संध्याकाळी ते दोघं इतके थकले होते की भूकही प्रचंड लागली. विद्यापीठाबाहेर असल्याने मिहीरने तिला एका छोट्या साध्या रेस्टॉरंटमध्ये नेला आणि म्हणाला, मी फक्त इथलं जेवणच परवडू शकतो. तेव्हा नैनाला जाणवलं की तो कदाचित मिडल क्लास कुटुंबातून आहे. नैनाने जेवण ऑर्डर केलं. जेवत असताना तिला कळालं की मिहीर स्वतः मेहनत करून स्वतःच्या फीची व्यवस्था करतो आणि इंजिनिअरिंग हेच त्याचं पॅशन असल्यामुळे तो इतका झोकून काम करतो. जेवण झाल्यावर नैनाने बिल भरायचा प्रयत्न केला. मिहीरने थोडं रागावत विचारलं, हे काय करतेस तू, मी इतका गरीब नाही की बिल भरू शकत नाही. नैना हसत म्हणाली, ठीक आहे, पुढच्या वेळी तू दे. मिहीरने लगेच कार्डमधून पैसे काढून तिच्यासमोर ठेवले आणि म्हणाला, नाही, मुलींसोबत बाहेर जेवायला गेल्यावर पहिला नियम असतो की बिल मुलगाच भरतो, प्लीज. काही दिवसात त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि तो सर्वप्रथम पूर्ण करणारे तेच होते. सरांनी पहिला नंबर त्यांच्याच टीमला दिला. नैना खूप आनंदी झाली. पहिल्यांदा तिने मिहीरच्या चेहऱ्यावर इतकी समाधानाची, उत्साहाची झलक पाहिली. दुसरीकडे नव्या आणि हरीशचा प्रोजेक्ट 3ऱ्या क्रमांकावर आला. तेव्हा मिहीर चिडवत म्हणाला, तू माझ्यासोबत नव्हतीस ना, म्हणून असं झालं. नव्या हसून म्हणाली, असं काही नाही, मलाच माहीत आहे, सगळी मेहनत नैना करते आणि तू फक्त तिचं डोकं खातो. नैना हसत म्हणाली, नाही हो, मी याच्याकडून पूर्ण काम करून घेतलं. नव्याने आश्चर्याने विचारलं, खरं सांग. हां,
हा तर स्वतःचे नोट्ससुद्धा लिहू शकत नाही. असाइनमेंट आली की माझ्यासमोर ठेवतो की कर हे म्हणतो आणि तुझ्यासोबत प्रोजेक्ट करतो. खरंच विश्वास बसत नाही. नव्या खरंच विश्वास ठेवू शकत नव्हती. नैना हसत म्हणाली, काम करून घ्यायचं येत असलं पाहिजे. तू याचे नखरे उचलणं कमी कर. हा स्वतः करेल. मीर फक्त स्मित करत राहिला आणि म्हणाला, ऐकलंस ना तू? नव्या, तू मला डोक्यावर चढवून ठेवलं आहेस मुलगी. हे बोलून त्याने नव्याचे केसही ओढले. नव्याच्या हातातला रजिस्टर तिने त्याच्या खांद्यावर मारला आणि म्हणाली, तुला फक्त नैना सुधारू शकते. हे ऐकून नैना जोरात हसू लागली. तिघेही कॅन्टीनमध्ये गेले आणि लंच घेत होते. यावेळी लंच नैना घेऊन आली होती. तेव्हा हरीश आला आणि नव्याला म्हणाला, मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो का? नव्या म्हणाली, हो, का नाही? हरीश म्हणाला, नाही, इथे नाही. तुम्ही माझ्यासोबत थोडं बाजूला येऊ शकता का? नव्या उठणार इतक्यात मिहीरने तिचं मनगट पकडलं. कशाचा तरी राग त्याच्या डोळ्यात होता. हरीशकडे पाहत तो म्हणाला, काय म्हणायचंय ते इथेच सांग. आमच्यापासून काही लपवायचं नाही. नव्याला मिहीरची वागणूक अजिबात आवडली नाही. हरीश थोडा गोंधळला, पण मग म्हणाला, मला फक्त नव्याशी बोलायचं आहे, तेही तुमच्यासमोर नाही. नव्याच्या मनगटावरची पकड सोडवायचा ती प्रयत्न करत होती. मिहीर, हात सोड ना. तुला काय झालंय? मिहीर म्हणाला, याला जे बोलायचं आहे ते इथेच का नाही सांगत? मग उभा राहून हरीशच्या समोर जाऊन म्हणाला, सांग ना, माझ्यासमोर का नाही बोलत आहेस? नैना त्यांच्याकडे बघत होती. नव्या थोडी घाबरली. हरीश म्हणाला, नव्या, मी पुन्हा नंतर कधीतरी बोलतो. हे बोलून तो जायला लागला, पण मिहीरने त्याचा हात पकडला. नव्याशी बोलायचं असेल तर माझ्यासमोरच बोलशील. जे काही म्हणायचं आहे ते माझ्यासमोर सांग. नव्याला राग आला. तू हे काय करतोयस? त्याचा हात सोड. हरीशही आता मिहीरकडे रागाने बघत होता, पण काही न बोलता निघून गेला. नव्या म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? ही कसली वागणूक? मिहीर ओरडत म्हणाला, तो कोण आहे तुझ्याशी एकट्यात बोलणारा? किती वाईट वाटतं तुला माझ्याशी कधीही एकट्यात बोलत नाहीस. तो क्लासमेट आहे. प्रोजेक्टवर तू त्याच्यासोबत कामही केलं आहेस, पण एकट्यात का बोलायचं होतं? नव्या म्हणाली, तू मला काय प्रॉपर्टी समजतोस का? तू माझ्याशी बोलतोस, बसतोस, पण त्यामुळे काही बदलत नाही. तू माझ्यासाठी क्लास फेलो आहेस, मित्र आहेस, एवढंच. हे ऐकून मिहीर संतापला. त्याने खुर्चीला लाथ मारली. खुर्ची खाली पडली. कॅन्टीनमध्ये सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे बघू लागले. मिहीर तिथून निघून गेला. नव्या त्याच्या वागण्याने थक्क झाली. तिलाही राग आला. नैना म्हणाली, याला काय झालंय? नव्या संतापून म्हणाली, डोकं खराब झालं याचं. पागल झालाय. अगदी वेड्यासारखा वागत होता. जणू मी त्याचीच मालमत्ता आहे. नैना म्हणाली, ठीक आहे, तू शांत हो. एवढं बोलून बसू नकोस. त्या दिवशी नव्याने मिहीरशी एकही शब्द बोलला नाही. पुढच्या क्लासला ती नैनाजवळ बसली. मिहीर तिला रागाने पाहत राहिला, पण नव्याने त्याच्याकडे पाहिलंच नाही. त्या दिवशी हरीश क्लासला आला नव्हता. मिहीर मात्र दिवसभर नैनासोबतच राहिला. नव्या नैनाजवळही गेली नाही. तिला वाटलं कदाचित 1-2 दिवसात मिहीरला आपली चूक लक्षात येईल. तो माफी मागेल, पण तसं झालंच नाही. दिवस जात गेले. नव्याला फक्त आश्चर्य वाटत होती की हरीश का आला नाही. तो सहसा सुट्टी करत नसे आणि मिहीर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बसला होता. नैनाला पण नव्याशी बोलू देत नव्हता. नव्या बोलायचा प्रयत्न करायची तर मिहीर तिचा हात पकडून तिला घेऊन जायचा. आता नव्याला नैनावरही राग यायचा, कारण ती त्याचं ऐकून त्याच्यासोबत निघून जायची. हे ती त्याला सांगू शकत नव्हती की तो कोण आहे तिला हक्काने खेचून नेणारा. नव्याला स्वतःलाच समजत नव्हतं की तिच्या मनात काय चाललं आहे, जी तिला एवढं त्रास देत होतं. काही दिवसांनी ती लायब्ररीत बसून नोट्स तयार करत होती. तेव्हाच मिहीर आला आणि तिच्या शेजारी बसला. त्याला पाहून तिने आपलं तोंड पूर्ण दुसऱ्या बाजूला नेलं. तो लगेच तिच्यासमोर नोट्स फेकून म्हणाला, हे बघ, नोट्स. काय समजतेस स्वतःला? तू नोट्स नाही दिल्यास तरी मला मिळतीलच. नैनाच्या नोट्स तुझ्यापेक्षा खूप चांगल्या असतात आणि ती माझी खूप मदतही करते. तुझ्यासारखे नखरे नाही दाखवत. नव्याने काही उत्तर दिलं नाही. त्याच्या नोट्स बाजूला केल्या आणि स्वतःच्या नोट्स लिहू लागली. मग तो म्हणाला, मी भिंतीशी बोलत नाहीये. तरीही नव्या शांतच राहिली. तो पुन्हा म्हणाला, जेलस होते आहेस ना? हो की नाही? तेव्हा नव्या रागाने त्याच्याकडे वळून म्हणाली, कुणावरून जेलस होईन मी? आणि तू स्वतःला एवढा काय समजतोस? मला नैनाशी काही प्रॉब्लेम नाही. उलट ती खूप चांगली आहे. चांगलंच आहे की तू तिच्यासोबत आहेस. कदाचित तिच्यासोबत राहून तुझा मेंदू ठिकाणावर येईल. सध्या कुठे उडतोय ते तुलाच कळत नाही. हे बोलून तिने आपली पुस्तकं बंद केली, बॅगमध्ये ठेवली आणि उठून बाहेर निघाली. तिला स्वतःलाच कळत नव्हतं तो स्वतःला काय समजतो. नैना मात्र खूप निरागस मुलगी होती.
नव्याला ती खूप आवडायची. तिच्या चेहऱ्यावर निरागसता आणि सौंदर्य दोन्ही होतं, कदाचित नव्यापेक्षा जास्तच. काही दिवसांसाठी मिहीरला वडिलांसोबत पुण्याला जावं लागलं. तो निघायच्या आधी एकदा नव्याच्या घरी आला. त्याने 2 बोटं जोडून तिच्या समोर केली आणि म्हणाला, चल ना, दोस्ती करून टाकू. तुला माहिती आहे, तुझ्यासारख्या उद्धट नकचड्या मुलीशी बोलण्याशिवाय माझं चालत नाही. नव्या खेकसून म्हणाली, मला नकोय तुझी मैत्री, निघून जा इथून. तुला आता आठवली का? माफी मागायला तरी आला नाहीस. मिहीर हसत म्हणाला, चूक वगैरेचा उल्लेख करू नकोस. तसं झालं तर हरीशचं नाव येईल. त्याचं नाव आलं तर मला आग लागेल. मला राग आला तर मग मी काहीही बोलून जाईन. तुला वाईट वाटेल आणि मला तुझ्याशी भांडून पुण्याला जायचं नाही आहे. तो जबरदस्तीने तिचा हात धरून हात मिळवू लागला आणि म्हणाला, मी तुझ्याशी मैत्री करूनच जायचं ठरवलं आहे. काय माहिती विमान क्रॅश झालं तर? तो आणखी काही बोलणार इतक्यात नव्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तो काय म्हणणार होता ते ती ऐकूच शकली नाही. तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. ती घाबरून म्हणाली, खबरदार पुढे अजून काही बोललास तर. ते ऐकून मिहीर फक्त तिच्याकडे बघत राहिला. मग हलकेच हसला आणि म्हणाला, ठीक आहे, बाय. काही दिवसात परत येईन. तुला उदास वाटलं तर कॉल कर. नव्या रागाने म्हणाली, माझी चप्पलही नाही करणार तुला कॉल आणि मी तुला मिसही करणार नाही. मिहीरने असंच उत्तर दिलं, पण मी नक्कीच तुला मिस करेन. असं म्हणून तो निघून गेला. त्या दिवसांत नव्या बहुतेक वेळ नैनासोबत घालवत होती. एकदा अचानक हरीश भेटला. त्याला पाहून नव्या थोडी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, कुठे होतास इतके दिवस? ना काही पत्ता, ना काही संपर्क. हरीश हसत म्हणाला, आभार आहे, तू माझ्या गैरहजेरीची जाणीव केलीस. नव्या म्हणाली, अर्थातच, तू चांगला स्टुडंट आहेस. नाही आलास तर कमी जाणवणारच. तो म्हणाला, गावाला गेलो होतो. इथे तर हॉस्टेलमध्ये राहतो. आईची तब्येत बरी नव्हती. नव्याने काळजीने विचारलं, आता कशी आहे तुझ्या आईची तब्येत? हरीश म्हणाला, आता ठीक आहे. पण खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं. कारण तुझ्याशिवाय माझं कोणत्याही मुलीशी विशेष बोलणं नाही. आणि तू तर जाणतेसच, आपल्या क्लासमधले मुलगे फार हुशार नाहीत माझ्याशिवाय. काही वेळ तो शांत राहिला, मग म्हणाला, त्या दिवशी क्लासमध्ये खूप गोंधळ झाला. त्यामुळे मी इतर काही मुलांशीच बोलत राहिलो. नव्या म्हणाली, ठीक आहे, माझा नंबर घे. तुला जेव्हा हवं तेव्हा मला विचारू शकतोस. हरीश थोडंसं चिडून म्हणाला, आधी आपल्या मालकाला विचारून घे. त्याला हरकत नसेल तर. त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं की मिहीरच्या वागण्यामुळे तो मनातून दुखावला होता. नव्या हसून म्हणाली, असं काही नाही. त्याचं डोकं असं अधूनमधून फिरतं. लहानपणापासून असाच आहे. मी त्याच्या गोष्टींना मनावर घेत नाही. मग नैना हसतच नव्याला विचारलं, नव्या, खरं खरं सांग, तुझ्यासाठी मिहीरचं काही महत्त्व आहे का? नव्या थबकून तिच्याकडे बघू लागली. ती म्हणाली होती, त्याच्यात आवडेल असं काय आहे? पण माझा तो फक्त लहानपणचा मित्र आहे. त्या व्यतिरिक्त काही नाही. त्यावर तिच्या मैत्रिणीने विचारलं, पक्का? खरंच त्या व्यतिरिक्त काही नाही? ती हसत म्हणाली, काय लिहून द्यायचं का तुला? का, काय झालं? नैना थोडं संकोचून म्हणाली, मला तो आवडायला लागलाय. हे ऐकून तिच्यासाठी हा मोठाच धक्का होता. काय म्हणालीस तू? त्या मूर्ख मुलात तुला असं काय आवडलं? हे विचारताना तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. नैना मात्र हसली आणि शांतपणे म्हणाली, मी त्याच्यावर खूप प्रेम करायला लागले आहे. पण आधी मी तुझ्याशी बोलून घ्यावं म्हणून सांगतेय. ती म्हणाली, माझ्या मते असं काही नाही आहे. पण हे ऐकून नैनाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आणि आनंद दिसत होता. त्यानंतर ती वारंवार मिहीरबद्दल बोलत राहिली. त्याच्यावर ती मनापासून प्रेम करायची. म्हणायची, मी कधी विचारही केला नव्हता की मला कोणावर इतकं प्रेम करता येईल. ती हसत उत्तरली, मीही विचार केला नव्हता की त्या निरुपयोगी मुलावर तुझ्यासारखी मुलगी प्रेम करू शकेल. बरं आहे, पण बघ, त्याला जास्त डोक्यावर चढवू नकोस. सुधारून ठेव त्याला. जर त्याला हे जाणवलं की तू त्याच्यावर खूपच प्रेम करतेस तर त्याचा मेंदू फिरून जाईल. मुलं तसं करतात. एखादी मुलगी स्वतःहून प्रेम व्यक्त केलं की त्यांना सवय लागते. नैना थोडं संकोचात म्हणाली, जर मी तुला एक गोष्ट सांगितली तर तू मानशील का? ती म्हणाली, बोल ना नैना, काय सांगायचं आहे? नैना हलक्या आवाजात म्हणाली, मी इच्छिते की तूच त्याला सांगावंस की मला तो आवडतो. मला स्वतः सांगायचं नाही. ती म्हणाली, ठीक आहे, मी त्याच्याशी बोलेन. खरं तर त्याने स्वतःला नशीबवान समजायला पाहिजे. इतकी सुंदर मुलगी त्याच्यावर प्रेम करते. असं म्हणून तिने नैनाचा हात घट्ट धरला. नैना म्हणाली, जर त्याने नकार दिला ना तर मी कदाचित जगूच शकणार नाही. तिच्या आवाजात खूप दुःख होतं. ती म्हणाली, तू वेडी आहेस का? एवढा खास नाही तो. नैना उत्तरली,
पण माझ्यासाठी तो खूप खास आहे. ती हसून म्हणाली, मला नाही वाटत त्याला काही हरकत असेल. तू इतकी सुंदर आहेस, गोड आहेस. काही दिवसांनी मिहीर परत आला. अवघ्या एका तासातच तो तिच्या घरात, तिच्या खोलीत तिच्यासमोर उभा होता. ती हसून म्हणाली, तू आलास? मला तर कळलंच नाही. तो म्हणाला, काय म्हणजे कळालं नाही? 8 दिवसांनी आलोय मी. ती छेडत म्हणाली, मला वाटलं जणू 8 तासांनीच परत आलास आणि पुन्हा माझ्या डोक्यावर बसलास. तो हसून म्हणाला, माझ्यासाठी हे 8 दिवस तर जणू शतकं होती. तू खूप आठवलीस. ती म्हणाली, हे सांग, माझ्यासाठी चॉकलेट आणलंस का? तो म्हणाला, हो, आणि यावेळी खास गोष्टही आणली आहे. ती हसून म्हणाली, खास काय? मला माहीत आहे काहीच नसेल. आधी सांग, चॉकलेट कुठे आहे? त्याने तिच्या हातात चॉकलेट्सने भरलेली पिशवी ठेवली. तिने लगेच उघडून खायला सुरुवात केली. तो हसत म्हणाला, थोडं थोडं काकूंकडून स्वयंपाकही शिकायला लाग. मिहीर म्हणाला, शिकायलाच लागेल. बरं, मी आंटीकडून परवानगी घेतली आहे. चल माझ्यासोबत रात्रीच्या जेवणाला. माझ्याकडून ट्रीट आहे. नव्या हसून म्हणाली, वा, आज तर खूप मेहरबानी दाखवत आहेस. काय झालं? कुठल्या नवीन मुलीशी फ्लर्ट तर नाही ना केलास? मला एखादी नवी किस्से कहाणी तर सांगायची नाही आहे तुला? मिहीरने गंभीरपणे उत्तर दिलं, नाही, यावेळेस मी खरंच एका मुलीवर प्रेम केलं आहे. त्याची गोष्ट ऐकून नव्या हलकंसं हसले. तिला वाटलं कदाचित ही आग दोन्हींकडून समान पेटली आहे आणि मिहीर नक्की नैनाबद्दल बोलत आहे. नव्या जेव्हा आईकडे गेली तेव्हा आई म्हणाली, हो हो, नक्की जा. लहानपणापासून मी मिहीरला ओळखते. नव्या मग मिहीरसोबत रेस्टॉरंटमध्ये गेली. मिहीर म्हणाला, आज तू ऑर्डर कर. त्यावर नव्या हसली. वा, एवढं मोठं मन तुझं कधी झालं? शेवटी तिने चिकन पुलाव आणि चिकन टिक्का मागवला. देशी जेवण दोघांनाही आवडायचं. त्यांचं खाण्यापिण्याचं चॉईस सारखंच होतं. अगदी रंगांमध्येही आवड जुळायची. खाणं हसत खेळत सुरू असताना नव्या अचानक म्हणाली, मी तुला एक प्रश्न विचारू का? मिहीरने मान हलवली. हो, विचार. नव्या म्हणाली, तुला नैना कशी वाटते? मिहीरच्या कपडावर आठ्या आल्या. काय म्हणजे कशी वाटते? जशी आहे तशी वाटते. नव्या म्हणाली, खूपच सुंदर, मासूम, स्मार्ट, इंटेलिजंट आहे. मिहीरने हलक्या आवाजात मान्य केलं, हो, ती चांगली आहे, गोड आहे. मलाही चांगली वाटते. नव्या हसून म्हणाली, शेवटी तुझ्या मनातलं बोलून आलंस ना? म्हणजे तू नैनावर प्रेम करतोस? हे ऐकून मिहीर शांत झाला. नव्या पुढे म्हणाली, मला आधीच माहीत होतं. ही आग दोन्हीकडून सारखीच आहे. तुला माहीत आहे का? नैना म्हणते की मी मिहीरशिवाय राहूच शकत नाही. हे बोलून नव्या हसली, पण मिहीर हसला नाही. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. नव्या म्हणाली, खरंच मला आश्चर्य वाटतं. एवढा स्टुपिड माणूस कोणाला कसा आवडू शकतो? नैना खूप चांगली मुलगी आहे. तिला खूप आनंदात ठेव. इनफ इनफ, इतकंच पुरे. मिहीर संतापून म्हणाला. नव्या, हे काय फालतू बोलतेस? कोणत्या मूर्खाने सांगितलं तुला की मी नैनावर प्रेम करतो? त्याच्या रागाचा नव्याला अंदाज येईना. ती म्हणाली, तर मग कुणाच्या प्रेमाची कथा ऐकवायला इथे आणलंस? नैना चांगलीच मुलगी आहे. तिच्यात काय कमी आहे? मिहीरने खोल श्वास घेतला. सिरियसली नव्या, तुला खरंच काहीच माहीत नाही? नव्या थोडी चिडून म्हणाली, मी नाही जाणत. मला काय करणार? तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तुला खरंच माहीत नाही मी कुणावर प्रेम करतो? कुणाला वेड्यासारखं इच्छितो? नव्या थोडं खिजून म्हणाली, मला काय माहीत? तुझे जितके अफेअर्स झाले त्यात तू कुणासोबतही सिरियस नव्हतास. मिहीर तडकाफडकी म्हणाला, शट अप. तुला काय वाटतं, त्या मुलींबद्दल मी सिरियस नव्हतो का? तर यानंतर नव्या आणि मिहीरच्या प्रेमकहाणीला काय वळण येईल हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आपली ही नवीन कथा आणि आपल्या नवीन कथेचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.